3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमांक 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती आहे? टेट पेपर 2025 मधला पेपर क्रमांक 1 मधला प्रश्न आहे. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या तर 5व्या क्रमांकाची. मग आता पहा 1 2 3 4 5 5व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे. मग त्यासाठी त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र जर्मन गणिततज्ञ होते कार्ल फ्रेडरिक गाउस यांनी सांगितले आहे. तर सूत्र काय आहे? ट्रायंगल नॅचरल संख्या बरोबर नॅचरल संख्या कंसामध्ये नॅचरल संख्या प्लस 1 कंस बंद छेद 2. मग आता कसं काढायचं? नैसर्गिक संख्या किती सांगितली? आता 7. इथं 7 पर्यंत आपण मापलेलं आहे, म्हणजे 5 म्हणून सांगितलं आहे. 3 पासून 5 पुढल्या संख्या सांगितल्या तर 7 आहे. 7 मधून म्हणजे नॅचरल संख्या काय आहे? इथं 6 आहे. 6 प्लस 1 म्हणजे किती झाले? हे झाले 7 आणि ही बाहेर 6 छेद 2 बरोबर किती झाले? हे 6 गुणिले 7. आता तुम्ही म्हणताल की हे 7 कसे आले? ही नॅचरल संख्या ही जशी आलं तसं परत त्याच्यामध्ये 1 टाकला आहे. 1 म्हणजे 7 म्हणजे ही आली ती इथं 7पर्यंत. 7मधून 1 वजा केले की झाले 6. मग आता आपल्याला ह्याचा पाडा मापायचे म्हणजे 6ला गुणायचे 7नं. 7 सकम 42. 42 छेद परत 2 दिलेले आहे. हे 2 2 बे एक बे बे एक बे केले. परत बे एक बे दोन्ही 4 बे एक बे म्हणजे किती? 21. 21चा वर्ग म्हणजे 21चा वर्ग किती आहे आपल्याला बघायचं तर 441. 441 अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचं. बघा लक्षात घ्या. तुम्हाला आणखी सोप्या पद्धती सांगू का? की हे जे सूत्र सांगितलं ट्रायंगलचं सूत्र नॅचरल संख्या प्लस 1. मग आपल्याला तिने सांगितलं होतं की 3 ही पहिली त्रिकोणी संख्या तर 5व्या क्रमांकाची कोणती? 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. मग 3 पासून मी मापले होते 1 2 3 4 5. हे 5वी संख्या. 5 मधून आपला काय करायचं आहे? नॅचरल संख्या 1 टाकलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये वजा करायचं 1 का वजा करायचं की नॅचरल संख्या ही 6 आहे प्लस त्याच्यात 1 टाकले छेद 2 जशाल तसं आहे. मग ह्याचा आपण गुणाकार केला मग किती झाले? 6 हे जशाल तसं नॅचरल संख्या परत त्याच्यामध्ये 6मध्ये 1 टाकलं 7 7 सकम 42. 42चे छेद 2 निम्म केले की झाले 21. 21 वर्ग 21चा वर्ग किती आहे तर 441. अशा पद्धतीनं आपल्याला ही त्रिकोणी संख्या काढता येते. हे आपण पाहू शकतात की